रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादर करते विवेक वानखडे. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली, काव्यांजली हितगुज कवितेशी. काव्यांजली, काव्यांजली. नमस्कार श्रोते हो, मी जान्हवी आणि मी संपदा या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, नुकतीच आषाढी एकादशी आपण साजरी केली. या एकादशीच्या निमित्त अवघ्या महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून पायी दिंड्या पंढरपूरला पोहोचल्या. दरवर्षी लाखो वारकरी या दिंड्यांमध्ये सहभागी होतात. या दिवसात अवघा महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघालेला असतो. विठुरायाच्या भेटीचे वेध लागलेले असतात. कधी एकदा पंढरपूरला पोहोचतोय आणि त्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन घेतोय असं होऊन गेलेलं असतं. आणि पंढरीचा राणा विठुराया तो सुद्धा भक्तांची आतुरतेनं वाट पाहत असतो. या वारीत कोणताही भेदभाव नसतो. असतो फक्त विठ्ठल नामाचा गजर. 15-20 दिवस पायी चालत टाळ मृदुंगांच्या गजरात अभंगाच्या साथीनं ही वारी पुढे सरकत असते. आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका असलेली पालखी तर देहू इथून संत तुकाराम महाराजांच्या पादुका असलेली पालखी घेऊन ही वारी पंढरपूरला निघालेली असते. या पालख्यांसोबत लाखो भाविक मार्गक्रमणा करत असतात. श्रोते हो, या वारीची परंपरा खूप जुनी आहे. 13व्या शतकातली ही परंपरा असल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेखही आहे. या वारीतून सामाजिक ऐक्य, सद्भाव जपला जातो. भेदभावाला इथे थारा नसतो. या वारीच्या दरम्यान होणारा रिंगण सोहळा हे वारीचं वैशिष्ट्य मानलं जातं. या वारीचं नियोजनही खूप सुबक आणि उत्कृष्ट असतं. लाखो वारकरी या वारीला जात असले तरी कुठेही अव्यवस्था, अनाचार या वारीत आपल्याला आढळत नाही. अतिशय शिस्तबद्धपणे या दिंड्या आपला मार्ग आक्रमित असतात. या दिंड्या पंढरपुरात जाऊन विसावतात. चंद्रभागेत आंघोळ करून विठ्ठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी डोळे आसावलेले असतात. त्या पंढरीच्या रायाला, भक्तांच्या माऊलीला फक्त डोळे भरून पाहावं ही आस लागलेली असते. गाभाऱ्यातल्या त्या विठू माऊलीच्या रूपाकडे पाहताना भक्त तल्लीन होऊन जातात. भान हरपून जातं. याचसाठी केला होता अट्टाहास अशी अवस्था होऊन जाते. तिकडे समोरून विठुरायाही त्या भक्तांकडे वात्सल्य भावनेनं पाहत असतो. त्याच्यासमोर त्याच्या लेकरांचा भरलेला हा मेळावा पाहून त्यालाही मनस्वी आनंद झालेला असतो. पूर्ण वर्षभर त्यानंही त्याच्या लेकरांची वाट पाहिलेली असते. त्याच्या लेकरांच्या येण्यानं त्याची नगरी गजबजून गेलेली असते. या भेटीचा त्याला झालेला आनंद त्याच्या मुखावर झळकत असतो. त्याच्या मंद स्मितातून तो पाझरत असतो. एकादशीचा अख्खा दिवस गजबजलेला असतो. भक्तांबरोबर विठुरायाही आता श्रमलेला असतो. पण हे श्रम दोघांनाही जाणवत नसतात. कारण इतके दिवसांनी झालेली ही भेट श्रम विसरायला लावणारी असते. आणि मग दिवस येतो निरोपाचा. एकादशीनंतर येणारी गुरुपौर्णिमा. त्या दिवशी महाद्वार काला साजरा केला जातो आणि वारी परतीच्या मार्गाला लागते. काल्याचं कीर्तन झाल्यावर या परतवारीची सुरुवात होते. श्रोते हो, ही असते वैराग्यवारी. पंढरपुरात येताना असते ती ऐश्वर्यवारी. या वारीत सर्व वारकरी मंडळींची राहण्याची, जेवणाची सोय मुक्कामाच्या विविध ठिकाणी अत्यंत उत्तमरित्या केलेली असते. पण परतवारीच्या वेळी अशी सोय होईलच असं नसतं. या वारीचा वेगही जास्त असतो. मुक्कामाची ठिकाणंही कमी असतात. सुधीर महाबळांनी परतवारी नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की लाखो वारकरी विठुरायाच्या जयघोषात पंढरपुराकडे जाताना जी ऐश्वर्यवारी वाटते तीच वारी परतताना जेमतेम काही शेकडा वारकऱ्यांच्या साथीनं वैराग्यवारी वाटते.
तर श्रोते हो, हे आपण वारीविषयी, वारकऱ्यांविषयी आणि पंढरपुरातल्या एकादशीच्या प्रसन्न चैतन्यमयी वातावरणाविषयी बोललो. पण सुधीर महाबळांनी म्हटलंय तसं ऐश्वर्यवारी ते वैराग्यवारी हा प्रवासातला बदल वारकऱ्यांना जसा जाणवतो तसाच तो विठुरायालाही जाणवत असेल का हो? त्याच्या नगरीत आलेली त्याची ही लेकरं, त्यांचा उत्साह, त्यांच्या भेटीनं सुखावलेलं त्याचं मन या लेकरांना निरोप देताना किती दुःखी होत असेल ना. लेकरांच्या परत जाण्यानं वाटणारं दुःख, येणारी निराशा, एकटेपणा हे विठुरायालाही जाणवत असेल का हो? तुम्ही म्हणाल, तो तर सर्व जगाचा त्राता आहे, सर्वांची दुःख हरण करणारा आहे, त्याला कशी काय निराशा येणार, कसं काय दुःख वाटणार? श्रोते हो, तुमच्या मनात आलेला हा विचारही योग्य आहे. पण आपण प्रत्येक गोष्टीत सजीवता पाहतो, तेव्हा ती गोष्ट, वस्तूही आपल्याशी बोलायला लागते. आणि हा तर पंढरीचा राया, त्याचं मनही कुणीतरी जाणून घ्यायला पाहिजेच ना. आणि श्रोते हो, अशा वेळी त्याच्या मनात काय येत असेल हे जाणून लिहिलेली कविता आम्हाला सापडली. तीच आज आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. ही कविता ऐकल्यानंतर विठुरायाच्या मनातले भाव तुम्हालाही नक्कीच उमगतील. श्रोते हो, ही कविता लिहिली आहे सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री, नाटककार आणि गायिका योगिनी जोगळेकर यांनी. या कवितेमागची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी म्हटलंय, त्यांची आई आणि त्या आषाढी एकादशी होऊन गेल्यानंतर पंढरपूरला गेल्या होत्या. त्यावेळी आईनं त्यांना म्हटलं होतं, योगिनी, पंढरपूरला उतरताना तू वारकऱ्याचे डोळे लावून चल, तरच तुला पंढरपूर आणि विठोबा उमगेल. त्यामुळे गाडीतून उतरल्या उतरल्या आपल्या आईप्रमाणेच त्यांनीसुद्धा पायतळीची माती भाळी लावली होती. समोरच कोणीतरी वारकरी एकतारीवर अभंग गात होता. आणि या भक्तिमय वातावरणात ही कविता त्यांना सुचली. आषाढीघ झाल्यावरी जाता पंढरीच्या वाटे, आषाढीघ झाल्यावरी जाता पंढरीच्या वाटे. दिंडी माझी सांडलेला आर्त अभंग तो भेटे, दिंडी माझी सांडलेला आर्त अभंग तो भेटे. श्रोते हो, नामगजरात अभंगाच्या साथीनं चाललेल्या दिंडीतला तो अभंग, ते भक्तिमय वातावरण आपण त्या नजरेनं पाहिलं तरच आपल्याला सापडेल. या दिंड्या परत जाऊन काहीच दिवस झालेत, त्यामुळे या दिंडीतून उधळलेला गुलाल रस्त्यावर अजून तसाच पडू नये. तो पाहताना त्या म्हणतात, आषाढीघ झाल्यावरी काय डौल पंढरीचा, आषाढीघ झाल्यावरी काय डौल पंढरीचा. वेड्या वाकड्या वाटेला शेला गुलाल बुक्क्याचा, वेड्या वाकड्या वाटेला शेला गुलाल बुक्क्याचा. आषाढीघ झाल्यावरी फुटे वाळूत हिरवळ, आषाढीघ झाल्यावरी फुटे वाळूत हिरवळ. तिथे लोळले घोळले कथा कीर्तनाचे जळ, तिथे लोळले घोळले कथा कीर्तनाचे जळ. श्रोते हो, त्यांनी भक्तिमय अंतःकरणानं पाहिल्यानं त्यांना तिथल्या कणाकणात ही वारी आणि पांडुरंग भेटला. नंतर त्या चंद्रभागेवर पाय धुण्यासाठी गेल्या असता त्यांची आई त्यांना म्हणाली, वर्षा ऋतूनं नदी फुगलीये ना. त्यावर त्या तंद्रीतच म्हणाल्या, आषाढीघ झाल्यावरी चंद्रभागा धुंद फुंद, आषाढीघ झाल्यावरी चंद्रभागा धुंद फुंद. मेघ भक्तीचे वोळले त्यांचा स्मरुनी आनंद, मेघ भक्तीचे वोळले त्यांचा स्मरुनी आनंद. नंतर तुळशीच्या सुकलेल्या विखुरलेल्या माळा त्यांच्या दृष्टीस पडतात, म्हणून त्या म्हणतात, आषाढीघ झाल्यावरी माळा तुळशीच्या हिंपुटी, आषाढीघ झाल्यावरी माळा तुळशीच्या हिंपुटी. नाही म्हणती ललाटी विठ्ठलाची गळा भेटी, नाही म्हणती ललाटी विठ्ठलाची गळा भेटी. पुढे प्रसादाच्या दुकानापाशी त्या गेल्या असता पायाशी मुंग्यांची मोठी रांग पाहिल्यावर त्यांच्या आईनं ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. पण योगिनीबाईंच्या मनात मात्र कवितेच्या ओळी साकारत होत्या आणि पूर्णपणे वारीनंतरचं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर येत होतं. म्हणून त्यांनी मग पुढच्या ओळी लिहिल्या. आषाढीघ झाल्यावरी रांगा मुंग्यांच्या भेटती, आषाढीघ झाल्यावरी रांगा मुंग्यांच्या भेटती. गतजन्मी वारकरी आता प्रसाद शोधती, गतजन्मी वारकरी आता प्रसाद शोधती. श्रोते हो, किती सुंदर वर्णन केलंय ना. गेल्या जन्मी असलेले वारकरी या जन्मात मुंग्या झाल्यावर सुद्धा इथे पंढरीतच येत आहेत आणि ते सुद्धा प्रसाद शोधतायत. आणि त्यांनाही विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलीय.
खरं श्रोते हो, या ओळी वाचल्यावर अंगावर अक्षरशः शहारा आला. इतकं सुंदर मनाच्या गाभाऱ्यातलं कोणी कसं काय लिहू शकतं असं वाटून गेलं. श्रोते हो, कदाचित हीच अनुभूती तुम्हालाही आली असेल. नंतर त्या म्हणतात, आषाढी ग झाल्यावरी जाता आज गाभाऱ्यात. आषाढी ग झाल्यावरी जाता आज गाभाऱ्यात. एक हुंदका ऐकोनी झाले चकित स्तंभित. एक हुंदका ऐकोनी झाले चकित स्तंभित. एका विठ्ठला वाचोनी गाभाऱ्यात कोणी नसे. एका विठ्ठला वाचोनी गाभाऱ्यात कोणी नसे. सखे जीवीचे जाती देव आज वेडे पिसे. सखे जीवीचे जाती देव आज वेडे पिसे. श्रोते हो, परमप्रिय भक्त निघून गेल्यानंतर विठ्ठलाची मनोअवस्था, त्याचे एकटेपण अगदी नेमकेपणानं योगिनीबाईंनी या ओळीतून व्यक्त केलंय. शेवटच्या या ओळी वाचताना ऐकताना उदासीनता, एकटेपणा याचा अनुभव आपल्यालाही येतो आणि आपणही हळवे होऊन जातो. तर श्रोते हो, अशी ही आषाढी एकादशीनंतर विठ्ठलाच्या भूमिकेतून लिहिलेली कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि वारीनंतरचा उदास विठुरायाही या कवितेतून तुम्हाला भेटला असेल. श्रोते हो, आता योगिनी जोगळेकर यांनी गायलेलं एक गीत ऐकूया. श्रोते हो, गीत रामायणातलं हे गाणं आपण सुधीर फडके यांच्या आवाजात नेहमीच ऐकतो. पण आकाशवाणी पुणे केंद्रानं मूळ गाणं जे रेकॉर्ड केलं होतं ते योगिनी जोगळेकर यांच्या आवाजातलं आहे. शूर्पणखेच्या भूमिकेतून त्यांनी हे गाणं गायलंय. तिच्या मनातला राग, उद्विग्नता, सुडाची भावना त्याने आपल्या गायनातून तंतोतंत व्यक्त केलीय. खुद्द सुधीर फडके यांनी त्यांच्या गाण्याविषयी बोलताना दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात सांगितलं होतं, सूड घे त्याचा लंकापती हे गाणं जोपर्यंत योगिनीबाई आहेत तोपर्यंत दुसऱ्या कुणीही गाऊ नये. श्रोते हो, यासारखा दुसरा मोठा गौरव असणारच नाही. योगिनी जोगळेकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. गायन, लेखन, विशेषतः नाट्यलेखन त्यांनी केलं. 6 ऑगस्ट 1925ला जन्मलेल्या योगिनी जोगळेकर या अतिशय प्रतिभावान लेखिका होत्या. त्यांनी जवळपास 116 पुस्तकं लिहिली. यामध्ये कादंबऱ्या, कथासंग्रह, नाटकं आणि कवितांचा समावेश आहे. त्यांच्या लेखनात मानवी नातेसंबंध, त्यातली गुंतागुंत, सामाजिक प्रश्न आणि स्त्रीच्या अंतर्मनातील भावनांचा संवेदनशीलतेने वेध घेतलेला आपल्याला दिसतो. लेखनाचा कुठेही तोल ढळू न देणारी त्यांची साहित्यकृती म्हणूनच वाचकांना आवडते. अष्टैका आणि उठाव या त्यांच्या खास गाजलेल्या कादंबऱ्या. वयाच्या 8व्या वर्षापासूनच त्यांनी संगीत शिकण्याला प्रारंभ केला. आकाशवाणी आणि खाजगी बैठकांसाठीही त्यांनी गायन केलं. बालवयातच त्यांची कवितेशी मैत्री झाली. शालेय वयातच त्यांनी नाटकात भूमिका केली. शिक्षण घेत असतानाच संगीत, लेखन, अभिनय, वक्तृत्व अशा अनेक अंगांनी त्यांचं व्यक्तिमत्व बहरत गेलं. रंगात रंगला श्रीरंग हे त्यांनी लिहिलेलं नाटक विशेष गाजलं. यातली नाट्यपदही त्यांनीच लिहिली होती. ललित कला दर्श या संस्थेच्या पहिल्या स्त्रीलेखिका होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. पंडित भास्करबुवा बखले यांच्या जीवनावर या समहा, तर पंडित राम मराठे यांचं रामप्रहर ही चरित्र त्यांनी लिहिली. झुंजू मुंजू, उलटसुलट, श्रावण, शर्यत, शिलांगण, आविष्कार, देणगी, उपहार, प्राची, उर्मी, मौन, अप्रूप हे त्यांचे काही कथासंग्रह. तर वादळफूल, नादब्रह्म, प्राजक्ता, द्विदल, हारजीत, निरागस, घरोघरी, गुलबक्षी यासारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. रिमझिम, सूरगंधा, आंबट चिंबट आणि आलापिनी हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. खंडू खोडसाळे, फुलांचे झेले, वाकडी काकडी, तिळगुळ, गुरुशिष्य यासारखे बालकुमार वाङ्मय आणि रंगात रंगला श्रीरंग, मागील दार, तिसरी घंटा यासारखी त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. तर श्रोते हो, योगिनी जोगळेकर या अष्टपैलू व्यक्तिमत्वाविषयी आणि त्यांच्या आषाढी ग झाल्यावरी या वेगळ्याच विषयावरच्या कवितेविषयी आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेतलं. आजचा हा कार्यक्रम आपल्याला आवडला ना? अवश्य कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 94 035
73 485. आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी. आणि मी संपदा आपला निरोप घेतोय. नमस्कार. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी काव्यांजली काव्यांजली. श्रोतेहो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादरकर्ते विवेक वानखडे.